12 ऑक्टोबर 2024ला मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे पार पडले। एक दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता, तर दुसरा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा होता। या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये एकमेकांवर जोरदार टीका या दसरा मेळाव्यामध्ये झाली। म्हणजे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली, तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। अशा पद्धतीने मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे पार पडले। पण मात्र उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये आपल्याला काही वेगळं पण दिसून आलं, कारण की उद्धव ठाकरे यांना कुठंतरी हिंदुत्वाचा विसर पडलाय असं चित्र आपल्याला मागच्या काही दिवसापासून दिसते। याला सुरुवात झाली ती म्हणजे 2019 मध्ये, 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाऊन काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडल्याचा चित्र आपल्या राज्यामध्ये दिसून आलं। मग कुठंतरी हिंदुत्वाचा विसर पडत असतानाच उद्धव ठाकरे यांना आता मराठीचा देखील विसर पडू लागलाय का काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कारण की केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला आहे आणि यामुळे राज्यातल्या जनतेला मोठा आनंद देखील झालेला आहे। पण मात्र उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यामध्ये राजभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्यावर मात्र कुठलाही आनंद व्यक्त केला नाही किंवा त्याबद्दल ते चांगलं सुद्धा बोलले नाही। उलट त्यावर त्यांनी टीकाच केली आणि ते गाईचं हुंबरडं म्हणून त्यांनी याकडे टीका सुद्धा केली। मग एकीकडे हिंदुत्वाचा विसर पडला असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मराठीचा देखील विसर पडू लागलाय की काय असा देखील प्रश्न त्यांच्या या भाषणामधून होतो। आता या दोन गोष्टीबरोबरच त्यांनी या पुढे जाऊ नये, सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत किंवा सरकारने चालू केलेले जे काही योजना आहेत त्या सुद्धा बंद करण्याचीच भाषा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। कारण की महाविकास आघाडी जर सत्तेत आली किंवा उद्धव ठाकरे जर सत्तेत आले तर मग ते या सरकारनं शिंदे फडणवीस अजित पवार सरकारनं घेतलेले जे काही निर्णय आहेत ते निर्णय ते रद्द करतील, त्यांनी घेतलेले जे योजना आहेत त्या योजना सुद्धा बंद करतील अशी भाषा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। म्हणजे सरकारनं ज्या राज्यातल्या जनतेसाठी चालू केलेल्या योजना आहेत किंवा घेतलेले निर्णय आहेत त्यामध्ये कोणते कोणते आहेत, सगळ्यात महत्त्वाची योजना सरकारने चालू केली ती म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण योजना। मग लाडकी बहीण योजना हे उद्धव ठाकरे बंद करणार आहेत का? महिलांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली आहे सरकारनं, मग ही योजना सुद्धा बंद करणार आहेत का? ज्येष्ठ नागरिकांसाठी बसचा मोफत प्रवास सुरू केलेला आहे, मग तो सुद्धा बंद करणार आहेत का? शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा सुद्धा योजना सरकारने आणलेली आहे, मग ती योजना सुद्धा बंद करणार आहेत का? राज्यामध्ये मोठमोठे उद्योग येत आहेत, पालघरपासून नागपूरपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगरपासून रत्नागिरीपर्यंत राज्यामध्ये मोठमोठे उद्योग येत आहेत। त्यामध्ये वाढवण बंदर प्रकल्प असेल, इतर मोठमोठे प्रकल्प असतील, रस्ते असतील, मोठमोठे कामं असतील, हे सगळे कामं उद्धव ठाकरे सत्तेत आल्यावर बंद पडणार आहेत का? त्यांच्या या सगळ्या बोलण्यांमधून असं चित्र अनेकांना दिसू लागलेलं आहे। कारण की उद्धव ठाकरे बोललेच त्याप्रमाणे आहेत की सरकारनं घेतलेले जे निर्णय आहेत किंवा सरकारनं आणलेल्या ज्या योजना आहेत त्या आमचं सरकार आल्यावर आम्ही बंद करू। मग त्यांच्या या संपूर्ण बोलण्याचा वेगळा अर्थ तरी काय असा देखील प्रश्न अनेकांना पडू लागला। मग हे सत्तेत आले ना, या योजना जर बंद पडल्या तर मग राज्यातली जनता महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवणंच हे महाराष्ट्र हिताचं असेल असं देखील आता राज्यातल्या जनतेला वाटू लागलंय। एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं दसरा मेळाव्यामध्ये भाषण केलंय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला मुद्दा असो किंवा हिंदुत्व सोडलेला मुद्दा असो किंवा सरकारनं आणलेल्या योजना निर्णय बंद करण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय असो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।